स्वागत आहे आपल्या सर्वांचं लॅब टेक्निशियन या यूट्यूब चॅनलवर. आज आपण लॅब टेक्निशियन येणाऱ्या आरोग्य विभाग भरती तसे येणाऱ्या सर्व लॅब टेक्निशियनच्या एक्झामसाठी मोस्ट इम्पॉर्टंट असे प्रिव्हियस इयर PYQ सिरीज आपण स्टार्ट केली आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. क्वेश्चन नंबर फर्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग पॅरासाइट डझंट डेव्हलप सिस्टिक स्टेज, म्हणजेच खालीलपैकी असा कोणता पॅरासाइट आहे ज्याच्यामध्ये सिस्टिक स्टेज ही विकसित होत नाही किंवा डेव्हलप होत नाही. ऑप्शन ए जियार्डिया लॅम्ब्लिया, ऑप्शन बी एंटायमेबा हिस्टोलायटिका, ऑप्शन सी एंट्रोबियस वर्मिक्युलोसिस, ऑप्शन डी ट्रायकोमोनास व्हजायनॅलिसिस. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी ट्रायकोमोनास व्हजायनॅलिसिस. म्हणजेच ट्रायकोमोनास व्हजायनॅलिसिस यामध्ये आपल्याला सिस्ट स्टेज ही प्रेझेंट नसते. त्यानंतरनं पॅरासाइट हा ट्रायकोमोनास व्हजायनॅलिसिस यामध्ये आपल्याला ट्रोपोझाईट फॉर्ममध्ये पाहायला भेटतो, ना की सिस्ट फॉर्ममध्ये. आणि हा डिसीज सेक्शुअली ट्रान्समिट होत असतो, म्हणजे सेक्शुअली डिसीज कॉज करत असतो. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी ट्रायकोमोनास व्हजायनॅलिसिस. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 33. Question number 33. A blood donor diagnosis HbSCG positive should be differs for how long, म्हणजेच HbSCG पॉझिटिव्ह आढळल्यास रक्तदात्याला किती काळासाठी डिफर केलं जातं, म्हणजे तो किती कालावधीनंतर म्हणजे ब्लड डोनेट करू शकत नाही. ऑप्शन ए परमनंटली, ऑप्शन बी फॉर 3 months, ऑप्शन सी 6 months, ऑप्शन डी 1 year. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए परमनंटली. म्हणजेच HbSCG पॉझिटिव्ह पेशंट हा परमनंटली रक्तदान करू शकत नाही. एक्सप्लेनेशन म्हणजे HbSCG म्हणजेच हेपॅटायटिस बी ज्याला संसर्ग झालेला आहे किंवा जो पेशंट पॉझिटिव्ह आहे असा रक्तदाता कायमस्वरूपी म्हणजेच परमनंटली रक्तदानास अपात्र असतो किंवा तो रक्तदान करू शकत नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 34. शिजेला कॉजेस, म्हणजे शिजेला कोणता रोग कॉज करतो किंवा कोणता रोग निर्माण करतो. ऑप्शन ए ॲमेबियाक डिसेंट्री, ऑप्शन बी रोटरी डिसेंट्री, ऑप्शन सी सिग्मॉइड डिसेंट्री, ऑप्शन डी बेसिलस डिसेंट्री. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी बेसिलस डिसेंट्री. म्हणजेच शिजेला हा ग्राम निगेटिव्ह बेसिलाय असून हा बेसिलरी डिसेंट्री निर्माण करतो. त्यामुळे याच्यामध्येच आपल्याला रक्तमिश्रित जुलाब पाहायला मिळतो. त्यामुळे शिजेला कॉजेस बेसिलरी डिसेंट्री. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 35. निडल आफ्टर द यूज शुड बी डिस्पोजल बाय विच ऑफ द फॉलोइंग मेथड्स, म्हणजे वापरलेल्या सुईची विल्हेवाट कशी लावली जाते किंवा त्याचं डिस्पोजल कुठे केलं जातं. ऑप्शन ए बर्न बाय निडल डिस्ट्रॉयल मशीन, ऑप्शन बी प्लेस इन डस्टबिन, ऑप्शन सी क्लीन विथ स्पिरिट स्वॅब, ऑप्शन डी स्टेरिलायझड विथ 70% अल्कोहोल. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए बर्न विथ ए निडल डिस्ट्रॉय मशीन. म्हणजेच निडल डिस्ट्रॉय मशीनमध्येच निडलला डिस्ट्रॉय केलं जातं. वापरलेली सुई निडल डिस्ट्रॉयल मशीनमधून जाळून नष्ट केली जाते. ही सर्वात सुरक्षित म्हणजे सर्वात सेफ मेथड आहे. यामुळेच इन्फेक्शन होण्याचा धोका सर्वात कमी आहे. म्हणून निडल आफ्टर शुड बी डिस्पोजल इन बर्न ए निडल डिस्ट्रॉयल मशीन. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 36. Which test is used to differentiate Staphylococcus aureus from other Staphylococcus species, म्हणजे Staphylococcus aureus आणि Staphylococcus species यांच्यामधील डिफरन्सिएशनसाठी कोणती टेस्ट वापरली जाते. ऑप्शन ए कॉगुलेज टेस्ट, ऑप्शन बी कॅटालेज टेस्ट, ऑप्शन सी युरियाज टेस्ट, ऑप्शन डी ऑक्सिडेज टेस्ट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए स्टेफिलोकोकस युरिस आणि स्टेफिलोकोकस स्पेसिस यांच्यामधील डिफरन्सिएशनसाठीच कॉगुलेज टेस्ट यूज केली जाते. म्हणजे स्टेफिलोकोकस युरिस हा कॉगुलेज पॉझिटिव्ह असतो व इतर स्टेफिलोकोकस स्पेसिस हे
हे कॉगुलस निगेटिव्ह असतात. याद्वारेच यांचं डिफरन्शिएशन केलं जातं. म्हणून स्टेफिलोकोकस युरिस आणि स्टेफिलोकोकस स्पेसिस यांचा डिफरन्शिएशनसाठी कॉगुलस टेस्ट यूज केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 37. हेमोफिलिया ए इज कॉज्ड बाय विच फॅक्टर डेफिशियन्सी. म्हणजेच हेमोफिलिया ए हा कोणत्या फॅक्टरच्या कमतरतेमुळे आपल्याला कॉज झालेला पाहायला मिळतो. ऑप्शन ए फॅक्टर 8, ऑप्शन बी फॅक्टर 9, ऑप्शन सी फॅक्टर 10, ऑप्शन डी फॅक्टर 1. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए फॅक्टर 8. फॅक्टर 8लाच हेमोफिलिया ए असं म्हटलं जातं. एक्सप्लेनेशन. हेमोफिलिया हा रक्त गोठण्यातील फॅक्टर 8च्या कमतरतेमुळे होतो आणि हा अनुवांशिक विकार असतो. म्हणजेच फॅक्टर 8 हा क्लॉटिंग फॅक्टर असतो, म्हणजे रक्त गोठण्यासाठी याची मदत होते. यालाच हेमोफिलिया ए म्हणतात. आणि हेमोफिलिया ए हा फॅक्टर 8च्या डेफिशियन्सीमुळे होत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 38. ॲज पर CDC रेकमेंडेशन विच एजंट इज यूज्ड ॲज अ केमिकल डिसइन्फेक्टंट फॉर द लॅबोरेटरी. म्हणजेच CDC नुसार प्रयोगशाळेतील केमिकल डिसइन्फेक्टर म्हणून कोणता एजंट यूज केला जातो. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए नॉर्मल सलाईन, ऑप्शन नंबर बी प्रोवाइड आयोडाईन, ऑप्शन सी ग्लुटाल्डिहाइड, ऑप्शन डी फॉर्मल्डिहाइड. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी ग्लुटाल्डिहाइड. ग्लुटाल्डिहाइड हा उच्च स्तराचे डिसइन्फेक्टर म्हणजे मोस्ट कॉमनली यूज केला जातो. त्यामुळे प्रयोगशाळेतील निर्जंतुकीकरण करण्यासाठी ग्लुटाल्डिहाइडचा यूज केला जातो. म्हणून CDCच्या रेकमेंडेशननुसार केमिकल डिसइन्फेक्टर म्हणून ग्लुटाल्डिहाइडचा यूज केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 39. पेप्टॉन वॉटर कंटेन्स. म्हणजेच पेप्टॉन वॉटरमध्ये काय असते. ऑप्शन ए पेप्टॉन वॉटर प्लस, ऑप्शन ए पेप्टॉन प्लस वॉटर, ऑप्शन बी पेप्टॉन प्लस वॉटर प्लस NaCl, ऑप्शन सी पेप्टॉन प्लस NaCl, ऑप्शन डी पेप्टॉन प्लस वॉटर प्लस NaCl प्लस मीठ. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पेप्टॉन प्लस वॉटर प्लस NaCl. म्हणजेच पेप्टॉन वॉटरमध्येच पाणी, सोडियम क्लोराईड म्हणजेच NaCl, त्याचबरोबर बॅक्टेरियल ग्रोथसाठी इनरिच मीडियम वापरले जाते. म्हणून याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पेप्टॉन वॉटर कंटेन्स पेप्टॉन प्लस वॉटर प्लस NaCl. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 40. अमोनियम ऑक्झालेट रिएजंट इज यूज टू काउंटिंग ऑफ विच टेस्ट. म्हणजे अमोनियम ऑक्झालेट रिएजंट वापरून म्हणजे रिएजंट हा कोणत्या काउंटसाठी वापरला जातो. ऑप्शन ए WBC, ऑप्शन बी प्लेटलेट, ऑप्शन सी RBC, ऑप्शन डी रेक्टिक्युलोसाइट काउंट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी प्लेटलेट्स. म्हणजे अमोनियम ऑक्झालेट हा रिएजंट प्लेटलेट काउंटसाठी यूज केला जातो, प्लेटलेटच्या काउंटिंगसाठी वापरला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सप्लेनेशन. अमोनियम ऑक्झालेट हा प्लेटलेट काउंटसाठी वापरला जातो, त्याचबरोबर हा अँटीकॉग्युलंट हा रिएजंट पण आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 41. विच ऑफ द फॉलोइंग बायोकेमिस्ट्री टेस्ट शुड बी केप्ट अवे फ्रॉम लाईट. म्हणजेच खालीलपैकी कोणता बायोकेमिस्ट्री टेस्ट प्रकाशापासून दूर ठेवली जाते. ऑप्शन ए बिलिरुबिन, ऑप्शन बी ग्लुकोज, ऑप्शन सी कॅल्शियम, ऑप्शन डी नन ऑफ द अबो. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए बिलिरुबिन. म्हणजेच बिलिरुबिन प्रकाशामुळे तुटू शकतो, त्याचं फोटो डिग्रेडेशन होऊ शकतं, त्यामुळे त्याचे सॅम्पल हे अंधारात किंवा फॉइलमध्ये ठेवले जाते. क्वेश्चन नंबर 42. द फर्स्ट स्टेप टू बी टेकन फॉर ॲक्सिडेंटल कॉन्टॅक्ट ऑफ कार्सिनोजेन केमिकल टू स्किन इज. म्हणजेच कार्सिनोजेन रसायन जर त्वचेवर लागल्यास सर्वात प्रथम काय करावे. ऑप्शन ए वॉश विथ कोल्ड वॉटर फॉर 5 minutes, ऑप्शन बी टेक पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस, ऑप्शन सी अप्लाय अ बँडेज, ऑप्शन डी अप्लाय बेटाडीन टू एक्सपोज्ड पार्ट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए वॉश विथ कोल्ड वॉटर फॉर 5 minutes. म्हणजेच लगेच ज्यावेळेला कार्सिनोजन आपल्या त्वचेच्या कॉन्टॅक्टमध्ये येते त्यावेळेला सर्वात प्रथम वॉश विथ कोल्ड वॉटर फॉर 5 minutes.
म्हणजेच त्वचेवरील कार्सिनोजन केमिकल लागल्यास सर्वात प्रथम थंड पाण्याने किमान 5 मिनिटं तरी धुवावे. यामुळे रसायनांचा परिणाम कमी होत असतो. म्हणून फर्स्ट स्टेप कोणती असेल तर वॉश विथ कोल्ड वॉटर फॉर 5 मिनिट. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 34. ऑल आर मोटाईल बॅक्टेरिया एक्सेप्ट म्हणजे खालीलपैकी कोणता बॅक्टेरिया हा नॉन मोटाईल आहे. ऑप्शन ए क्लेप्सिलिया, ऑप्शन बी स्युडोमोनास, ऑप्शन सी प्लेसिमोनस, ऑप्शन डी विब्रिओ. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए क्लेप्सिलिया. क्लेप्सिलिया हा नॉन मोटाईल आहे. म्हणजेच क्लेप्सिलिया हा नॉन मोटाईल ग्राम निगेटिव्ह बेसिलस आहे व इतर सर्व हे मोटाईल आहेत. जसं की स्युडोमोनास, प्लेसिमोनास व विब्रो हे सर्व मोटाईल बॅक्टेरिया आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 44. द सोल्युशन युज्ड टू फिक्स ए पॅप स्मिअर म्हणजेच पॅप स्मिअर फिक्स करण्यासाठी कोणतं सोल्युशन वापरलं जातं. ऑप्शन ए राईट स्टेन, ऑप्शन बी हेमॅटोझायलिन, ऑप्शन सी फिजिओलॉजिकल सलाईन, ऑप्शन डी सायटोस्प्रे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी सायटोस्प्रे. द सोल्युशन फिक्स विथ पॅप स्मिअर इज सायटोस्प्रे. म्हणजे पॅप स्मिअरमधील सर्व सेलला प्रिझर्व करण्यासाठी सायटोस्प्रे वापरले जाते. हाच एक फिक्सिंग एजंट म्हणून कार्य करतो. क्वेश्चन नंबर 45. विच बॅक्टेरिया कॅन कॉज ग्लोमेरुलर नेफ्रिटिसिस और रेमॅटॉइड फीवर म्हणजेच ग्लोमेरुलोनेफ्रिटिस किंवा रेमॅटॉइड फीवर कोणत्या बॅक्टेरियामुळे कॉज होतो किंवा निर्माण होतो. ऑप्शन ए स्टेफिलोकोकस युरिस, ऑप्शन बी स्ट्रेप्टोकोकस पायोजन्स, ऑप्शन सी स्टेफिलोकोकस एपिडर्मिस, ऑप्शन डी स्ट्रेप्टोकोकस निमोनिया. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी स्ट्रेप्टोकोकस पायोजन्स. म्हणजेच स्ट्रेप्टोकोकस पायोजन्समुळे रिमॅटॉइड फीवर त्याचबरोबर पोस्ट स्ट्रेप्टोकोकल ग्लोमेरुलोनेफ्रिटिस कॉज होऊ शकतो. म्हणून याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी स्ट्रेप्टोकोकस पायोजन्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 46. विच डिसइन्फेक्टंट एजंट युज्ड इन लॅबोरेटरी इन स्पोरिसायडल म्हणजेच प्रयोगशाळेत वापरले जाणारा कोणता डिसइन्फेक्टंट हा स्पोरिसायडल आहे. ऑप्शन ए आयसोप्रोपिल अल्कोहोल, ऑप्शन बी हायड्रोजन पॅरॉक्साईड, ऑप्शन सी फिनॉल, ऑप्शन डी बेटाडाईन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी हायड्रोजन पॅरॉक्साईड. हायड्रोजन पॅरॉक्साईड हे स्पोर नष्ट करणारे व प्रभावी डिसइन्फेक्टंट आहे. स्पोरोसायडल स्पोर म्हणजे स्पोर आणि सायडल म्हणजेच काय असेल टू किल म्हणजेच किल करणे जो की स्पोरला पण नष्ट करतो. म्हणून याचं योग्य उत्तर आहे हायड्रोजन पॅरॉक्साईड. हायड्रोजन पॅरॉक्साईड रिएजन युज्ड इन लॅबोरेटरी फॉर स्पोरोसायडल म्हणजे स्पोरला नष्ट करण्यासाठी कोणता डिसइन्फेक्टंट यूज केला जातो. तर याचं योग्य उत्तर आहे हायड्रोजन पॅरॉक्साईड. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 47. विच वन ऑफ द फॉलोइंग हार्मोन इज प्रोड्युस्ड बाय पिट्युटरी ग्लँड म्हणजेच खालीलपैकी असा कोणता हार्मोन आहे जो पिट्युटरी ग्लँडद्वारे तयार करतो. ऑप्शन ए TRH, ऑप्शन बी T4, ऑप्शन सी TSH, ऑप्शन डी इन्सुलिन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी TSH हार्मोन प्रोड्युस्ड बाय पिट्युटरी ग्लँड. म्हणजेच पिट्युटरी ग्लँडद्वारे TSH म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन तयार होतो जो की थायरॉइड ग्लँडला नियंत्रित करत असतो. म्हणून याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी TSH. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 48. विच वन इज नॉट प्रोड्युस्ड बाय पॅनक्रियाज म्हणजेच खालीलपैकी कोणता पॅनक्रिया तयार करत नाही. ऑप्शन ए ग्लुकोज, इन्सुलिन अँड ग्लुकाजेन, ऑप्शन बी सोमॅटोस्टॅटिन, ऑप्शन सी डायजेस्टिव्ह एन्झाईम, ऑप्शन डी अमिनो ॲसिड अँड हायड्रोक्लोरिक ॲसिड. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर डी अमिनो ॲसिड अँड हायड्रोक्लोरिक ॲसिड. म्हणजेच हायड्रोक्लोरिक ॲसिड हे स्टमकमध्ये तयार होते ना की पॅनक्रियामध्ये तयार होते.
म्हणून याचं योग्य उत्तर आहे, आपल्याला इथं क्वेश्चनमध्ये विचारलं आहे की नॉट प्रोड्युस्ड बाय पॅनक्रिया, म्हणून याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी अमिनो ॲसिड हायड्रोक्लोरिक ॲसिड. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 49. विच ऑफ द फॉलोइंग टेस्ट इज नॉट अ पार्ट ऑफ हिमोग्लोबिन, म्हणजे खालीलपैकी कोणती टेस्ट हिमोग्लोबिनचा भाग नाही. ऑप्शन ए डिफरन्शियल ल्युकोसाइट काउंट, ऑप्शन बी टोटल ल्युकोसाइट काउंट, ऑप्शन सी ब्लड pH, ऑप्शन डी हिमोग्लोबिन एस्टिमेशन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, ब्लड pH हा हिमोग्रामचा पार्ट नाही. म्हणजे हिमोग्लोबिनमध्ये CBC संबंधित टेस्ट येतात, त्यामध्येच CBC संबंधित टेस्ट येतात. ब्लड pH ही एक ABG ब्लड ॲनालिसिसची एक टेस्ट आहे, म्हणून याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर, म्हणून याचं योग्य उत्तर आहे ब्लड pH, ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 50. Three types of ketone bodies include acetoacidic acid, ॲसिटोन अँड डॅश डॅश. म्हणजेच कीटोन बॉडीजमध्ये ॲसिटिक ॲसिड, त्याचबरोबर ॲसिटोन आणि आणखी कोणता कंपाऊंड असतो. ऑप्शन ए ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड, ऑप्शन बी लॅक्टिक ॲसिड, ऑप्शन सी 3-हायड्रॉक्झीब्युटेरिक ॲसिड, ऑप्शन डी ॲसिटिक ॲसिड. म्हणून याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 3-हायड्रॉक्झीब्युटेरिक ॲसिड. म्हणजेच कीटोन बॉडीमध्ये ॲसिटिक ॲसिड, त्याचबरोबर ॲसिटोन व बीटा हायड्रोक्झीब्युटेरिक ॲसिड हे प्रेझेंट असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 51. द डिग्री दॅट अ कंट्रोल रिझल्ट डिराइव्ड फ्रॉम नोन व्हॅल्यू इज नोन ॲज. म्हणजेच कंट्रोल रिझल्ट ज्ञात व्हॅल्यूपासून किती वेगळे आहे व त्याला काय म्हणतात. ऑप्शन ए स्टँडर्ड डेव्हिएशन, ऑप्शन बी कोएफिशियंट डेव्हिएशन, ऑप्शन सी मीडियन, ऑप्शन डी नन ऑफ द अबोव. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर ए स्टँडर्ड डेव्हिएशन. द डिग्री दॅट अ कंट्रोल रिझल्ट डेव्हिएशन इज नोन व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज स्टँडर्ड डेव्हिएशन. म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन ही एक व्हेरिएबिलिटी किंवा डिस्पर्शन मोजण्यासाठी वापरली जाते. क्वेश्चन नंबर 52. विच ऑफ द फॉलोइंग इज अ मोर रेसिस्टंट टू केमिकल डिसइन्फेक्टंट. म्हणजेच खालीलपैकी कोणता केमिकल डिसइन्फेक्टंट हा अधिक रेसिस्ट करतो. ऑप्शन ए व्हायरस, ऑप्शन बी बॅक्टेरिया, ऑप्शन सी फंगाय, ऑप्शन डी स्पोर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी स्पोर. म्हणजेच बॅक्टेरियल स्पोर हे सर्वाधिक रेसिस्टंट असतात, त्यामुळे त्यांना नष्ट करण्यासाठी हाय लेवल डिसइन्फेक्टंट यूज केलं म्हणजे वापरला जातो. म्हणून विच ऑफ द फॉलोइंग आर मोर रेसिस्टंट ऑफ केमिकल डिसइन्फेक्टंट कोण असेल तर ऑप्शन डी स्पोर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 53. K3 अँटीजन इज रिलेटेड टू. म्हणजेच K3 अँटीजन हा कोणत्या रोगाशी संबंधित आहे. ऑप्शन ए काला आजार, ऑप्शन बी सिस्टोसोमा, ऑप्शन सी टीनिया सोलियम, ऑप्शन डी एंटामेबा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए काला आजार. काला आजार अँटीजन अँटीजन K39 अँटीजन हा काला आजार या रोगाशी संबंधित आहे. K3 अँटीजन टेस्ट ही विस्करल लेशमनियासिस यालाच काला आजार याच्या निदानासाठी वापरले जाते, म्हणून याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए काला आजार. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 54. रोलॉक्स फॉर्मेशन विल रिझल्ट इन विच कंडिशन. म्हणजेच रोलॉक्स फॉर्मेशन कोणत्या स्थितीमध्ये दिसते. ऑप्शन ए पॉलिसायथेमियाच्या कंडिशनमध्ये, ऑप्शन ए ॲनिमियाच्या कंडिशनमध्ये, ऑप्शन ए RA म्हणजेच रिमॅटॉइड आर्थरायटिस या कंडिशनमध्ये, ऑप्शन डी ल्युकेमियामध्ये. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी RA म्हणजेच रिमॅटॉइड आर्थरायटिस या कंडिशनमध्येच आपल्याला रोलॉक्स फॉर्मेशनची स्थिती पाहायला मिळते. रोलॉक्स फॉर्मेशन म्हणजेच आरबीसीची रचना ही कॉइन स्टाक सारखी दिसते, त्याचबरोबर ती इन्फ्लामेटरी कंडिशनमध्ये दिसते. त्यामुळेच इन्फ्लामेटरी कंडिशन म्हणजेच रिमॅटॉइड आर्थरायटिस या कंडिशनमध्ये ती दिसते, म्हणून रिमॅटॉइड आर्थरायटिसच्या कंडिशनमध्ये रोलॉक्स फॉर्मेशनची कंडिशन आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 55. मेटॅलिक इन्स्ट्रुमेंट इन अ लॅबोरेटरी आर स्टॅरिलाइज्ड बाय विच मेथड. म्हणजेच प्रयोगशाळेतील
मेटॅलिक इन्स्ट्रुमेंट निर्जंतुकीकरण करण्यासाठी म्हणजे स्टरिलायझेशन करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? ऑप्शन ए क्लोरोरेहेक्झिडाइन, ऑप्शन बी हायपोक्लोराइट, ऑप्शन सी ऑटोक्लेव, ऑप्शन डी हॉट एअर ओव्हन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी हॉट एअर ओव्हन. म्हणजेच मेटॅलिक इन्स्ट्रुमेंटसाठी ड्राय हीट स्टरिलायझेशन ही मेथड वापरली जाते. म्हणजेच हॉट एअर ओव्हन वापरले जाते. म्हणून मेटॅलिक इन्स्ट्रुमेंट इन लॅबोरेटरी आर स्टरिलाइज्ड बाय हॉट एअर ओव्हन मेथड. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 56. विच पॅरासाइट कॉज ॲमिबिया डिसेंट्री? ॲमिबिक डिसेंट्री म्हणजेच ॲमिबिक डिसेंट्री कोणत्या पॅरासाइटमुळे आपल्याला पाहायला मिळते? ऑप्शन ए जियार्डियामुळे, ऑप्शन बी एंटमिबा हिस्टोलायटिकामुळे, ऑप्शन सी ॲस्कॅरिसीस लुम्ब्रिकॉइड्स मध्ये, ऑप्शन डी शिजेलामध्ये. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी एंटामिबा हिस्टोलायटिकाच्या कंडिशनमध्येच ॲमिबिक डिसेंट्रीची ही कंडिशन आपल्याला पाहायला मिळते. एंटामिबा हिस्टोलायटिका हा प्रोटोझोन पॅरासाइट आहेत आणि याच्यामुळेच ॲमिबिक डिसेंट्री हा कॉज होतो किंवा निर्माण होतो. म्हणून याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी एंटमिबा हिस्टोलायटिका आर कॉज्ड बाय ॲमिबिक डिसेंट्री. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 57. आर्टेरियल ब्लड इज यूज्ड फॉर एस्टिमेशन ऑफ विच पॅरामीटर? म्हणजेच आर्टेरियल ब्लड कोणत्या पॅरामीटरच्या एस्टिमेशनसाठी वापरले जाते? ऑप्शन ए हिमोग्रामसाठी, ऑप्शन बी ब्लिडिंग टाईमसाठी, ऑप्शन सी एबीजी फंक्शन टेस्टसाठी, ऑप्शन डी आरबीसी फ्रॅजिलिटी टेस्टसाठी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी एबीजी फंक्शन टेस्ट. म्हणजे एबीजी ब्लड गॅस ॲनालिसिसच्या कंडिशनसाठीच आर्टेरियल ब्लड हे यूज केलं जातं. आर्टेरियल ब्लड वापरून एबीजी म्हणजेच आर्टेरियल ब्लड गॅस ॲनालिसिस केले जाते. यामध्ये ऑक्सिजन त्याचबरोबर पीएच आणि कार्बन डायऑक्साईडची लेवल मोजली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 58. लॅक्टोजेनिक ट्रान्समिशन इज फाउंड इन म्हणजेच लॅक्टोजेनिक ट्रान्समिशन कोणत्या रोगात आढळते? ऑप्शन ए प्लाझ्मोडियममध्ये, ऑप्शन बी ग्युनिया वॉर्ममध्ये, ऑप्शन सी हुकवॉर्ममध्ये, ऑप्शन डी हिपॅटायटिस बी मध्ये. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी हिपॅटायटिस बी. म्हणजेच कंटॅमिनेटेड वॉटर, कंटॅमिनेटेड निडल्स, ब्लड ट्रान्सफ्युजन किंवा मेडिकल प्रोसिजनमुळे हेपॅटायटिस बीचा ॲट्रोजेनिक स्प्रेड होऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 59. विच टाईप ऑफ फ्लास्क इज यूज्ड फॉर हिटिंग अँड बॉइलिंग लिक्विड इन लॅबोरेटरी? म्हणजेच प्रयोगशाळेत हिटिंग आणि बॉइलिंगसाठी कोणता फ्लास्क यूज केला जातो? ऑप्शन ए व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क, ऑप्शन बी फ्लॅट बॉटम फ्लास्क, ऑप्शन सी राऊंड बॉटम फ्लास्क, ऑप्शन डी कोनिकल फ्लास्क. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी राऊंड बॉटम फ्लास्क हा हिटिंग अँड बॉइलिंग लिक्विडसाठी लॅबोरेटरीमध्ये यूज केला जातो. राऊंड बॉटल फ्लास्क उष्णता पसरवतो त्या म्हणून हिटिंग आणि बॉइलिंगसाठी याचा वापर केला जातो. राऊंड वॉटर फ्लास्क हा उष्णता हा समान पसरवतो म्हणून हिटिंग आणि बॉइलिंगसाठी याचा यूज केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 16. विच बॅक्टेरियम इज ग्राम निगेटिव्ह ॲरोबिक ऑक्सिडेज पॉझिटिव्ह रोड? म्हणजेच खालीलपैकी असा कोणता ग्राम निगेटिव्ह ॲरोबिक ऑक्सिडेज पॉझिटिव्ह रोड शेप्ड बॅक्टेरिया आहे? ऑप्शन ए इकोलाय, ऑप्शन बी प्रोटस, ऑप्शन सी साल्मोनेला, ऑप्शन डी स्युडोमोनास. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी स्युडोमोनास. म्हणजेच स्युडोमोनास हा ग्राम निगेटिव्ह ॲरोबिक आणि ऑक्सिडेज पॉझिटिव्ह बेसिलस आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 61. इन्फेक्टेड नॉन शार्प वेस्ट शुड बी डिसइन्फेक्टेड बाय? म्हणजेच इन्फेक्टेड नॉन शार्प वेस्ट निर्जंतुक करण्यासाठी काय वापरतात? ऑप्शन ए फॉर्मल्डिहाइड, ऑप्शन बी 5 to 10% सोडियम हायपोक्लोराइड, ऑप्शन डी लायसोल सोल्युशन, ऑप्शन डी 70% अल्कोहोल. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी
5 to 10% सोडियम हायपोक्लोराईड. म्हणजेच बायोमेडिकल शार्प वेस्ट डिसइन्फेक्ट करण्यासाठी सोडियम हायपोक्लोराईड हे यूज केलं जातं. म्हणून इन्फेक्टेड शार्प वेस्ट शुड बी डिसइन्फेक्टेड बाय 5 to 10% सोडियम हायपोक्लोराईड.